तर आणलेलं आहे आता मी पाणी. कारल्याचं बी घेतलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर हा मी लावला होता ऑर्गॅनिक भाजीपाला. ही कोथिंबीर आहे. ते कांदे लावले होते तीर्थाने. इथं रिकामी स्पेस आहे थोडी. या मिरच्या आहे, हे बघा फुलं आहे, इथं फुल दिसतंय. हे बीट बघा किती मोठे झालेले. आता मी तुम्हाला ह्या साईडला घेऊन आलो. इथं ध्रुवानी शेती केली होती, म्हणजे ध्रुवानी भरपूर लावलं होतं इथं भाजीपाला. मेथी मुळे वगैरे लावलेले ध्रुवानी. इथं मुळे भरपूर आहे, अजून इथं पण मुळे आहे बघा. तर आता ही कुदळ घेऊन जातो मी तिकडं, कारण कुदळ लागणार आहे मला. तिथं कसं आहे ना, ट्रॅक्टर जाणार नाही तिथं, थोडीच जागा आहे त्याच्यामुळं. नाही तर मी रोटाच मारला असता, पण ट्रॅक्टर जाणार नाही. मग आता मी कुदळ घेतलेली आहे. कुदळीना हे करतो, सऱ्या करून घेतो. हे कालचे होळीचे रंग. आता इथं ऑलरेडी एक सरी केलेली ध्रुव किंवा तीर्थाने. आता मी दुसरी म्हणजे 3-4 सऱ्या करून घेतो. आता मी काय करतो ना, या मिरच्याला पण सरी करून घेतो. गवत इथे एक मिरची उतरलेली आहे आणि हिला मी तसंच ठेवतो. आता मी खांदून घेतलेलं आहे. आता काय करतो, फावड्यानी माती उडून घेतो, म्हणजे एकदम भारी साऱ्या तयार होतील. हे बघा खांदून घेतलेलं आहे आता मी हे सर्व. मिरच्या पण खांद्याला आहे. आता सगळ्यांना अशी एक फावडं ओढतो याच्यामध्ये, म्हणजे एकदम भारी सरी तयार होऊन जाईल. प्रॉपर सऱ्या दिसत आहे. आता मी बी घेऊन आलेलो आहे घरामधून, मी तुम्हाला दाखवतो. हे करडीचं बी आहे, हे पालकाचं बी आहे, शेपूचं पण बी आहे. भरपूर आहे याच्यामध्ये. मग तुम्ही ढेमसा, त्याला दिलपसंद म्हणता, आमच्याकडे ढेमसं म्हणता याला. आपण ढेमसे पण लावू थोडे 1-2. तर बीट भरपूर आलेले ते बघा. तिथं बीट आहे, मी झूम करून दाखवतो. बीट भरपूर भारी आले होते, बीट आणि मुळे मेनली, कारण ती हिवाळ्याचीच पिकं. हे बघा पालकाचं बी असं आहे. आता हे लावून घेतो असं. हे शेपू आहे. आता शेपू लावून घेतोय का, नेक्स्ट ह्या सरीमध्ये शेपू लावतो. कारल्याचं बी घेतलेलं आहे, असं दिसतंय. आता हे लावतो. हे असं बी दिसतं दिलपसंदचं. तर आता आपण हे दोन्ही पण लावून घेऊ. आता ती एक सरी उरली, तिच्यामध्ये हे खिरे लावतो. हे खिऱ्याचं बी आहे. मागच्या वेळेस मी खिरे लावले होते पण उतरले नव्हते. उतार झाला नव्हता त्यांचा प्रॉपर. ध्रुव बी ठेवतोय मी. काय करतो, पाणी मारून घेतो आता इथं. थोडा जास्त पाणी नाही मारत, कारण परत प्रॉब्लेम येतो जास्त पाणी झाल्यावर. आता ह्या बकेटमध्ये ध्रुवाला पाणी सोडायला सांगितलं होतं मी, फुल भरून. त्यांनी बघा किती पाणी सोडलेलं आहे. ऊन भरपूर वाढलेलं आहे, त्याच्यामुळे कुत्रा एकदम सावलीला थंड ह्याच्यात येऊन बसलेलं आहे. तर आणलेलं आहे आता मी पाणी. आता यांना सडा शिंपडल्यावर पाणी देऊन घेतो, म्हणजे पाणी फक्त फेकतो याच्यावर. जास्त जर ओल्लं केलं ना, परत उतारा व्हायला प्रॉब्लेम येतो म्हणून. तर झालं माझं पाणी मारून. एक मोठी बादली मी पाणी टाकलं त्यांना सर्वांना. तर झालेलं आहे माझं सर्व लावून. आता हे बघा पूर्ण प्रॉपर लावलेलं आहे. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. हे सर्व मी सावलीत त्याच्यामुळे लावलं. हे सावलीत आहे बघा. हे याच्यामुळं सावलीत लावलं, कारण हे बघा बिटाचं जे पान आहे बघा कसे सुकत आहे. हे सर्व उन्हामुळं होत आहे. त्याच्यामुळं हा बाकीचा जो भाजीपाला आहे मी तो सावलीतच लावला, कारण ऊन आता वाढतच जाणार आहे त्याच्यामुळं.